शिरपूर तालुक्यातील ठाणेर येथे रेशन दुकानातून तांदूळ भेसळयुक्त प्लास्टिकचा तांदूळ भेटत असल्याची तक्रार नागरिकांनी केल्यानंतर शिरपूर पंचायत समितीचे उपसभापती विजय बागुल, ठाणेर गावाचा लोकानियुक्त प्रथम महिला सरपंच सौ मेघा संदीप निकम, ग्रामविकास अधिकारी वेताळे, सामाजिक कार्यकर्ते प्रेमचंद्र शिरसाट, रुपेश निकम, संदीप पाटील, सुनील शिरसाट, जीभाऊ रायसिंग तक्रारदार, महिला सौ मंगलाबाई तुकाराम मराठे, मनोज बागुल आदींसह रेशन दुकानदार क्रमांक 106 विनोद फुलपगारे चालवत असलेल्या रेशन दुकानात भेट दिली। यावेळी रेशन दुकानातील एक गोणी फोडून त्या तांदूळाची पाहणी करण्यात आली। त्या गोणीतील तांदूळमध्ये प्लास्टिकचे तांदूळ आढळून आले। तसंच लोकप्रतिनिधी साठा रजिस्टरची तपासणी केली असता शिल्लक साठा व शिल्लक साठा यांच्यात तफावत आढळून आली। तसंच अनेक ठिकाणी साठा रजिस्टर मध्ये खोडाखोड केलेली आढळून आली। तसंच या महिलांचा शेवटचा आठवडा येऊन गेला तरी आजपर्यंत नागरिकांना रेशन वाटप झाले नसल्याचे दिसून आले। याबाबत नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करून देखील संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचं चित्र दिसून आले। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी अजय भरसट, शिरपूर। नमस्कार। आज ठाणेर येथे काही ग्रामस्थांची तक्रार आली होती की तांदळामध्ये काही प्लास्टिकचे कण आढळत आहेत, प्लास्टिकचे तांदूळ आढळत आहेत आणि त्या प्रकारचे व्हिडिओ त्यांनी शेअर केले। तो तांदूळ जाळला असता तो एकत्र झाला आणि चिकटून बसला। त्याच्यानंतर हे जे प्लास्टिकचे तांदळाचे कण आहेत ते पाण्यात तरंगले, त्याच्यावरनं त्याच्यात काहीतरी असं मिशा आहे, असं भेसळ आहे असं लक्षात आलेलं आहे आणि ग्रामस्थांच्या या तक्रारीची दखल घेऊन आम्ही सर्व पदाधिकारी रेशन दुकानावर चौकशीसाठी आलो आणि तिथेही काही अंशी ते आम्हाला सापडून आलेलं आहे। त्याच्यानुसार ह्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी सकाळी व्हॉट्सअपच्या माध्यमाने मान्य तहसीलदार साहेबांना या गोष्टीची कल्पना दिलेली आहे। आपली तक्रार त्यांच्यापर्यंत पोहोचवली आहे। शासनाने सुद्धा परत एकदा माझं असं म्हणणं आहे की शासनाने सुद्धा याच्यात काळजीपूर्वक आणि अगदी याच्याने दखल घ्यावी आणि जर खरंच याच्यात कोण दोषी असेल तर त्या दोषींवर कारवाई होईल आणि हा अन्न पुरवठा चांगल्या पद्धतीचा परत नियमित करावा असं मी विनंती करते। मी मंगलाबाई तुकाराम मराठे, राणा ठाणेर, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे। आमचे रेशन दुकानामधून आम्ही तांदूळ घेतो। 106 नंबर किराणा रेशन दुकान आहे, तिथून आम्ही रेशन घेतो। त्या रेशनमध्ये तांदूळांमध्ये सगळे प्लास्टिकचे तांदूळ निघालेले आहे। आम्ही धुतो त्यावेळेस वरती तांदूळ येतात, पोकळ तांदूळ येतात आणि सकाळी मी त्या तांदूळ वाढले तर सगळे प्लास्टिक तांदूळ असे गोळा झाले लाडू सारखे आणि अजून प्रत्येक वाटीमध्ये मी काढून ठेवले तांदूळ आणि त्याच्यामुळे रात्री पण त्रास झाला आम्हाला, पोटामध्ये पण दुखत होतं। पण आम्ही काय सकाळी मी माझ्या मुलाला बोलली तर हो हे काय बघा, तर आप्पा पण होते, आपण दाखवलं, आपण पण तेच सांगितलं की तांदूळ प्लास्टिक येतो असं। सरपंचाला पण मी फोन केला, त्यांना पण सांगितलं, त्यांनी पण तेच सांगितलं आम्हाला। तर दादांनी पण तेच सांगितलं की 2-3 लोकांची आमच्याकडे तक्रार आलेली आहे बुवा असं। काल आमच्याकडे गावातील रेशन कार्ड धारक आहे, त्याच्यातील काही रेशन कार्ड धारकांचे आमच्याकडे काही तक्रारी आल्या। त्या तक्रारींन्वये त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना जो रेशन दुकानातून जो तांदूळ मिळाला त्याच्यामध्ये प्लास्टिकचा तांदूळ निघालेला आहे आणि तो त्यांनी म्हणजे पाण्यात टाकून पाहिला तर तो तरंगत होता। त्याच्यानंतर तव्यावर टाकून त्यांनी जाळून पाहिला असता तर तो गोळा झाला। तर याच्यावरनं तो सिद्ध झालं की तो तांदूळ जो होता तो प्लास्टिकचा होता आणि त्यांना काही म्हणजे त्याच्यामुळे त्यांना वेगवेगळे प्रकारचे त्रासही झाले, पोट दुखणे किंवा संडास होणे अशा प्रकारचे त्यांना त्रास झाले। तर आम्ही ठाणेर गावाचे सरपंच आदरणीय मेघाताई संदीप पाटील, त्याच्यानंतर जिल्हा परिषद सदस्य त्यांचे प्रतिनिधी आदरणीय प्रेमचंद्र शिरसाट आणि मी उपसभापती विजय बागुल, आम्ही प्रत्यक्ष दुकानावर जाऊन त्या गोण्या चेक केल्या किंवा तांदळाच्या पिशव्या चेक केल्या असता आम्हाला काही अंशी त्या ठिकाणी तशा प्रकारचे दाणे आढळून आले, पाण्यात टाकल्यास ते तरंगले आणि त्याच्यामुळे आम्ही जे काही आहे म्हणजे आदरणीय मेघाताई यांनी तहसीलदार यांच्याकडे तशा प्रकारच्या तक्रारीही दिलेल्या आहेत आणि तुमच्यामार्फत आम्ही परत त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही लवकरात लवकर या जो काही पुरवठा होत असेल हा पुरवठा कुठून होतो तर तो योग्य
कसा होईल याकडे त्यांनी लक्ष द्यावे आणि जर हा पुरवठा खरोखरच या ठिकाणी प्लास्टिकचा तांदूळ आढळून आला तर त्यांनी योग्य ती कारवाई करावी अशी मी आपल्यामार्फत त्यांना विनंती करतो आणि अशा प्रकारच्या तक्रारी पुढे यायला नको आणि जर आल्या तर अशा प्रकारचे जे काही आरोपी असतील किंवा जे असे चुकीच्या पद्धतीने जर काम करणारे असतील तर त्यांची हयगय केली जाणार नाही या पद्धतीने आम्ही सर्व पदाधिकारी थांदेर गावातील आम्ही तुमच्यामार्फत तो इशाराही त्यांना देऊ शकतो की नागरिकांच्या जीवाशी तुम्ही खेळ करू नका। एकीकडे शासन जे काही आहे लोकांना 2 वेळचं पोटभर अन्न मिळावं याच्यासाठी विविध प्रकारच्या त्यांना सवलती देतात किंवा धान्य देतात आणि दुसरीकडे अशा प्रकारचे जर चुकीच्या पद्धती चालू असतील तर या अत्यंत चुकीच्या आहेत आणि त्यांना शिक्षाही व्हायला पाहिजे असं आपल्यामार्फत आम्ही सांगू इच्छितो। धन्यवाद।